निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया। जर तुम्हाला व्यायाम करायला जमत नसेल किंवा व्यायाम करायला आवडतच नसेल तर साध्या साध्या गोष्टी निदान करा। त्याच्यामध्ये की एका जागेवर बसून जास्त वेळ राहू नका, सतत हालचाली छोट्या हालचाली करत राहा। तसंच जास्त गोड खाऊ नका, जास्त मीठ खाऊ नका। दररोज हळूहळू का होईना पण एक 4-5 हजार पावलं तरी निदान चालायचा प्रयत्न करा। तसंच रिकाम्या पोटी चहा कॉफी घेऊ नका। दररोज एक हंगामी फळ खायचा प्रयत्न करा। जेवणाच्या सोबत काही सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे घेऊ नका किंवा काही ज्यूस असतात फळांचे ते पण जास्त घेऊ नका। जास्त खाणं टाळा, जंक फूड्स टाळा। जास्त तळलेलं वगैरे असेल तेलकट तुपकट हे कमी करा आणि गोड पदार्थ खायचं जवळजवळ बंद करा। जिभेला जे गोड लागेल ते अजिबात खाऊ नका। तसंच झोपणं उठणं खाण्याच्या वेळा बसणं ह्या ज्या आहेत त्या दैनंदिन तुमची फिक्स करा, नियमित करा। म्हणजे काय होईल की जरी तुमचा व्यायाम कमी पडला तरी शरीर तुम्हाला चांगल्या प्रकारे निरोगी ठेवता येईल। आपला चेहरा टवटवीत तजेलदार आणि तरुण दिसण्यासाठी, त्वचा चांगली आपली निरोगी दिसण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी काही घरगुती उपाय जे असतात त्याच्यामध्ये बर्फ चेहऱ्यावरून फिरवित राहा। नंबर 2, ग्रीन टी पिल्यानंतर जी खाली त्याची बॅग राहते ती बॅग थोडीसं चेहऱ्यावरून फिरवा, त्याचा पण परिणाम चांगला होतो। तसंच मध थोडासा तळहातावर घ्या आणि तेल आपण लावतो तसं त्यानं चेहऱ्याला लावून जरा मालिश करा। मालिश करताना खालून वर चेहरा घासत जा, म्हणजे वर ढकला चेहरा, म्हणजे काय होईल फेस लिफ्टिंग होईल। जे चेहरा खाली पडत असतो तो पडणार नाही। तसंच ककडीचा रस पण लावलेला चालतो। बदाम खाल्लं तर ते सगळ्यात चांगलं असतं। तसंच दुधानं रात्री झोपण्याच्या पूर्वी चेहऱ्याला तसंच मालिश केलं तर चालतं। तसंच दही, मुलतानी माती आणि हळद याचा आयुर्वेदानं खूप चांगला परिणाम सांगितलेला आहे की हे जर मिक्स करून घेतलं आणि त्यानं चेहऱ्याला जर मसाज केला, मालिश केली त्याचा फायदा होऊन ॲसिडिटी होण्याची कारणं कोणती असतात। सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या आहारामध्ये जर फायबरचं प्रमाण कमी असेल, म्हणजे चौथा ज्याच्यापासून तयार होत असतो, हा चौथा जर तयार होत नसेल तर त्या व्यक्तीची ॲसिडिटी वाढत असते। तसं जर शरीराला व्यायामाचा अभाव असेल तर आतड्यांना पण मग व्यायाम मिळत नाही। आतड्यांची हालचाल जे पुढे असते अन्न ढकलण्याची ती कमी होते। ही हालचाल मंद झाल्यावर काय होतं, पित्त तसंच साठून राहतं, ते पुढं वाहून नेलं जात नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असतो। तसंच काही औषधं जर चालू असतील डॉक्टरांनी दिलेली त्याने ॲसिडिटी वाढत असते। जर जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असली तरी पण काय होतं की अन्न पचन चांगलं होत नाही आणि पित्त त्याच्यात चांगलं मिसळून पुढे निघून जात नाही, ही पण सवय असते। त्याच्यामुळे ज्या व्यक्तीमध्ये वजन पण वाढतं, लठ्ठपणा असतो त्या व्यक्तींना आणि ज्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खायची सवय असते अशा व्यक्तींच्या मध्ये ॲसिडिटीचं प्रमाण जास्त झालेलं असतं। तसेच चहा कॉफीचं प्रमाण सुद्धा कमी केलं पाहिजे, म्हणजे ॲसिडिटी कंट्रोल व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते। सकाळच्या या वाईट सवयी आजपासून सोडून द्या। सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहायचं एकदम बंद करा। तसंच तुमचा मोबाईल बाथरूममध्ये घेऊन जाऊ नका किंवा टॉयलेटकडे जाताना घेऊन जाऊ नका। तसंच व्यायामच करायचा नाही असली वाईट सवय ठेवू नका। सगळ्यात पहिलं उठल्याबरोबर उपाशी पोटी लगेच चहा पिणं ही पण सवय, किंवा चहा किंवा कॉफी असेल हे सवय पण चांगली नाही। तसंच नाश्त्यामध्ये किंवा ब्रेकफास्ट जेव्हा आपण करतो न्याहारी, त्याच्यामध्ये रेडीमेड पदार्थ पॅक्ड फूड्स जे असतात, जंक फूड्स, फास्ट फूड्स याचा समावेश अजिबात सुद्धा करू नका। सगळा आपला साधा आहार, नैसर्गिक आहार त्यातून घ्यायला सुरू करा। स्वतःसाठी दिवसभर करायच्यामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह विधायक अशा काही योजना बनवा आणि मोबाईल विनाकारण स्क्रोल करणं आणि सतत पाहत राहणं ही सवय सकाळच्या वेळेमध्ये तर अजिबात पाहू नका। या जर वाईट सवयी सोडल्या तर तुमचा सगळा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला शरीरानं मनानं पण चांगल्या प्रकारे निरोगी राहतील। तुम्हाला जर संपूर्ण आरोग्य मिळवायचं असेल, म्हणजे आपण काय म्हणतो सर्वासाठी आरोग्य, सर्वांगीण आरोग्य असं मिळवायचं असेल, कधीच आजारी पडायचं नसेल तर काही नियम जे पाळायचे आहेत त्यांना आश्चर्यकारक बदल होतील। ते म्हणजे सकाळी 6 वाजता उठा, संध्याकाळी 10 वाजता झोपा। दुसरा, आठवड्यातून 4 वेळेला थोडंसं वेट लिफ्टिंग का वजन उचलण्याचे किंवा दंड जोर जे म्हणतात तशा प्रकारचा व्यायाम करा, ज्यानं स्नायूला ताण पडेल। तसंच प्रत्येक जेवणामध्ये 30 ते 50 ग्राम हे प्रथिने घेतली पाहिजे। तसंच दररोज चालणं जे आहे ते 6000 पावलं कमीत कमी ते मॅक्झिमम 10,000 पावलं जर दररोज चाललं तर ते अतिशय उत्तम आहे। तसंच आहारामध्ये 90% हा संपूर्ण आहार घ्या आणि
ताणतणाव मानसिक कमी करण्याकरता ओमच्या साह्यानं ध्यान धारणा करा. ताणतणावाचं जर तुम्हाला विनाकारण मनावर ताणतणाव येत असेल तर त्यासाठी काय करा, खोल खोल श्वास घ्या. एक 10 वेळेला, 15 वेळेला, 20 वेळेपर्यंत असा श्वास घ्या आणि सोडा. खोल, तुमचं मन शांत होईल. दुसरं, जर चिंता वाटत असेल कशाची तर काय करा, चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा, हृदयावर हात ठेवा आणि श्वासाकडे लक्ष द्या. आपला श्वास आपल्याला जाणीव होईल अशा प्रकारे श्वास थोडा वेळ घ्या. तसंच जर ऊर्जा वाढवायची असेल तर वेगानं थोडंसं चालत जा, चालत या. म्हणजे काय होईल, ऊर्जा वाढल्यासारखी वाटेल. जर तुमचं नाक बंद होत असेल, उजवं किंवा डावं किंवा दोन्ही नाक, तर काय करा, झोपताना उशीकडची जी बाजू असते ती थोडीशी उंच करून घ्या. त्यासोबत काय करा, तुमच्या भुवयाच्या दरम्यान थोडं थोडं दाबत राहा. आणि जर झोप येत नसेल तर 100 ते 1 पर्यंतचे अंक उलट्या दृष्टीनं मोजत या. म्हणजे उलटा काउंटडाऊन जे आपण म्हणतो त्याप्रमाणे या. कधी झोप लागेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नियमितपणे बीट खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे होते? त्याच्यामुळे रक्तातली वाईट चरबी वाढत नाही. म्हणजे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स हे जास्त वाढत नाहीत. नंबर 2, याच्यातून कमी कॅलरीज जातात. त्यामुळे त्या व्यक्तीचं वजन वाढणार नाही, किंवा वजन वाढलेलं असेल तर ते कमी व्हायला मदत होईल. तसंच याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळं पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. तसंच शरीरातलं रक्त वाढतं, कारण याच्यामध्ये रक्त वाढण्याकरता जे घटक असतात आवश्यक त्याचा भरपूर याच्यामध्ये समावेश असतो. तुमचा रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे मदत होते. तसंच गरोदर स्त्रियांसाठी आणि बाळासाठी दोघांसाठी याचा फायदा होतो. तसंच याच्यामधून कॅलरीज जास्त जात नाहीत आणि पोट लवकर भरतं, त्यामुळे बाकीचा आहार पण व्यक्ती कमी घेते. आणि दुसरं काय होत असतं की जेव्हा कॅलरीज कमी जातात शरीरामध्ये तेव्हा पेशींची वाढ जी असते ती अनियंत्रित होत नाही. म्हणजे कॅन्सर होण्यापासून सुद्धा त्याचा बचाव होऊ शकतो.